पाहिलं तर प्रभू रामचंद्रांची कृपा खूप मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे आणि प्रभू रामचंद्रांचे जे अनुयायी आहेत, जे रामाला भक्त मानत आहेत, त्यांचीच यावेळेला या ठिकाणी देखील कृपा होईल असंच मला या ठिकाणी वाटतं. आपल्याला वाटतं की भाजप आता आपण पाहिलं की मागच्या वेळेला 92 सीट्स आलेल्या असताना, सिंगल लार्जेस्ट पार्टी असताना देखील त्यांनी शिवसेनेला संधी दिलेली होती. मला असं वाटतं की यावेळेला वन साईड त्या ठिकाणी येऊन निश्चितच या ठिकाणी देवेंद्रजी महापौर करतील. महाराज, आपण नाशिकवरनं आलेला आहात. आज त्रिपुरा पौर्णिमा देखील आहे. साधारणतः महायुती सरकारला 11 महिने झालेले आहेत. आता तरी नाशिकला आणि रायगड जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळेल का आणि कोणाला मिळेल? नाशिकला आपण जाणत आहात, आमच्याकडे साधारण 4 कॅबिनेट मंत्री दिलेत. भुजबळ साहेब आहेत, त्याचप्रमाणे कोकाटे साहेब आहेत, त्याचप्रमाणे गिरीश भाऊ महाजन हे कुंभमेळ्याचे मंत्री दिलेले आहेत. परंतु हा जो पालकमंत्री पदाचा जो वाद आहे, तो त्याचा संपूर्ण जो चेंडू आहे तो देवेंद्रजींच्या हातात आहे आणि देवेंद्रजी ज्या वेळेला ठरवतील. परंतु कुंभमेळ्याची जी कामं संपूर्ण राहिली आहेत, मला असं वाटतं की कुंभमेळ्याच्या कामाला गती देण्याकरता म्हणून गिरीश भाऊंकडे त्यांनी जे एक सिंहस्थ कुंभमेळा मंत्री एक सेपरेट डिझाईन केलं आहे ते सोपवलं आहे. परंतु पालकमंत्र्याचा वाद निश्चितच लवकर सुटला पाहिजे असंही मला या ठिकाणी वाटतं. निश्चित सुटेल. महाराज, जर बघितलं एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार अशी चर्चा सुरू, मात्र आपल्याला काय वाटतं की हे दोन्ही भाऊ एकत्र येतील? नाही, असं आहे की मला फारसं काही, कारण माझ्याकडे राज पण येतो, उद्धव पण माझ्याकडे मंदिरात येतात, देवेंद्रजी पण येतात, नरेंद्र मोदी येतात आणि राहुल गांधी पण माझ्याकडे येणार होते. त्यामुळे राजकीय म्हणून मला ॲक्च्युली काही फारसं बोलायचं नाही. परंतु राज ठाकरेंनी थोडीशी ताकद या मुंबईत वाढवली पाहिजे. कारण आपण जाणत आहात की त्यांचं जे एकंदरीत कार्य आहे, मला असं वाटतं की जर त्यांनी मोठ्या प्रमाणावर उचल खाल्ली तर एक विरोधी पक्षाची जो एक लॅक्युना आपण म्हणू, एक स्पेस आहे, ती भरून काढायला तेवढा खंबीर नेता नाही. तर मी राजजींकडे ते पाहतो आणि त्यांच्यात ती कॅपॅसिटी आहे, पण त्यांनी उचल खाल्ली पाहिजे. दोन्ही भाऊ एकत्र निश्चितच दोन्ही भाऊ एकत्र यावे, का त्यांनी येऊ नये. आणि आपण जाणत आहात गेली अनेक वर्ष त्यांचे काही मतभेद पॉलिटिकल होते, ते मिटत आहेत आणि सर्व परिवार एकत्र आहेत, ही स्वागताची गोष्ट आहे. धन्यवाद.